डोळ्याला गॉगल काळा गावठी कडी मी साधा भोळा केला लाडीक माझ्याशी काळा केला लाडीक माझ्याशी काळा मला हळूच मारला डोळा तिच्या डोळ्याला गॉगल काळा गावठी कडी मी साधा भोळा केला लाडीक माझ्याशी काळा केला लाडीक माझ्याशी काळा मला हळूच मारला डोळा. आता जो तुम्ही प्रेमात व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेनिंगला चाललेलं आहे. त्याच्यावरती जे ट्युटोरियल आहे ते आपण आले ना. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. तर सिम्पली ते हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आपण जो मटेरियलमध्ये बीट मॉड दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड ते ॲड केल्यानंतर तुम्हाला रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्ही एक एक्स्ट्रा कॉडीचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या बीट मॉडमध्ये आपण बीट दिले जेथून चेंज होतील तिथून हा जो बीट मॉड आहे इथून स्पीड करायचा आहे. पहिली बीट बघायची कुठे चेंज होते. थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथे आपली बीट असं इथून चेंज होते. इथे सिम्पली आपल्याला काय करायचं इथून चेंज होते तर इथं पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते त्याच्या पुढं तर इथून स्प्लिट करायचं. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये आता इथून आपले वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले 20 फोटो लागतील. तरी आपण काय करूया मी तुम्हाला 1-2 बीटमध्ये फोटो ॲड करून दाखवतो. त्यानुसार तुम्ही पुढचे तुमचे जे फोटो असतील इथून ॲड करून घ्यायचे तशा प्रकारे. तर सिम्पली हा जो वेगळा भाग झाला पहिला त्यावरती क्लिक करायचे. खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतात ते थोडे इथे स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे. तुमचं जे ते फोटो इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचे अशा प्रकारे आणि 2 बोटाने सेट करायचे. सिम्पली अशा प्रकारे त्याची पुढची बीट आहे तिथे याच्या पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि 2 बटन इथून सेट करायचं अशा प्रकारे नाही इथून पुढचे जे फोटो राहतील ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे. तर मी पण घेतो ॲड करून तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीट नाव सर इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळेल ब्लान्स नावचा इथून सिलेक्ट करायचे. जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथे तुम्हाला अप्लाय टॉल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला आहे ना इंच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्प्लिट स्लाईडचा इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या पुढं आपल्या सिम्पली ना ॲनिमेशनमधलाच आउटमधला रोटेशन क्लोजिंग हा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं हाच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं त्याच्या पुढच्या पुढं म्हणजे पहिला फोटो सोडल्यानंतर त्याच्या पुढचे 4 फोटो असतील त्या 4 फोटोंना हा जो रोटेशन क्लोजिंगचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे यायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोरचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला आपल्या डिस्टोर अँड स्ट्रेचचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला बाउन्सी रश हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्प्लॅड नंबर 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्प्लॅड नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टोर लेफ्टचा इफेक्ट सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या नाही कॉम्बोमधला बाउन्सी रशचा जो फिडायचा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बो स्लाईड अँड वेव्हचा जो फिडायचा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टोर राईटचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे हा जो आपला सिम्पली 5 सेकंदाचा मागचा जो हा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं म्हणजे 6व्या फोटोपाशी आले तरी चालेल. इथे 6वा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं एक नावाचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा चिल्लेन तसे शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर इथून तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे.
स्पीड आहे तिथं मला 25 ठेवायचं, इंटेन्सिटी 25 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं. डुप्लिकेट्स ऑप्शन आहे 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून प्लेसचं ऑप्शन आहे 2 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये हा जो 4 नंबरचा इफेक्ट आहे तो स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.